मित्रांनो नमस्कार। हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा। खास करून आपण जर WhatsApp बघत असाल तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठीच महत्त्वाचा आहे। जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एखाद्या सुंदर स्त्रीचा फोटो सुद्धा तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते। काय घडला प्रकार, काय आहे सविस्तर बातमी, तर ती बातमी तुमच्या समोर सांगतोय। विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोज कामाच्या महत्त्वाच्या बातम्या माहिती तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल। आणि जनजागृतीपर हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक नक्की करून घ्या। मित्रांनो बातमी सांगतो तुम्हाला नेमकं काय घडलं। तर मित्रांनो 14 नोव्हेंबर रोजी कामानिमित्त परेलला निघालेले असताना व्यावसायिकाला अनोळखी नंबरवरून फोन आला। त्या व्यक्तीने आपको एक लड़की का फोटो भेजा है, अगर आपको चाहिए तो पैसा भेज दो असे सांगितले। व्यावसायिकाने त्याकडे लक्ष न देता फोन कट करत त्या ठिकाणी फोन कट केला। काही वेळातच त्याच्या व्हॉट्सअपला एक सुंदरीचा फोटो व मेसेज आले होते। दुसरीकडे वारंवार फोन येत होते, परंतु त्यांनी कॉल रिसीव्ह केलेला नाही। काही वेळातच OTPचे मेसेज आल्याने व्यावसायिकाला शंका आली। त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल केला आणि मोबाईलवर आलेले OTP कोणालाही शेअर केले नसताना सुद्धा बँक खात्यातून 3 मिनिटात 4,31,000 रुपये डेबिट झाल्याचे दिसले। व्यावसायिकाने भोयवाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी त्याचा मोबाईल चेक केला असता WhatsApp अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। एरवी फक्त लिंक झाडून फसवणूक करणारे भामटे आणखी एक पाऊल पुढे जात असून या ठिकाणी फसवणूक करताना दिसत आहे। अशा वेळी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केलेले आहे। मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शासनाच्या नामसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून सायबर भामट्याकडून फसवणुकीचे प्रयत्न सुरू आहे। त्यातच आता सुंदरीचा फोटो पाठवून त्या खाली लिहिलेल्या मजकुराच्या आडून मालवेअर किंवा व्हायरसद्वारे मोबाईलचा ताबा मिळवल्याच्या घटना डोक्यावर काढत आहे। सुंदरीचा फोटो पाठवून अवघ्या 3 मिनिटात चुनाभट्टी येथील व्यावसायिकाचे बँक खाते रिकामे होते। या प्रकरणी भोयवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। WhatsApp, टेलिग्राम, SMS, ईमेलद्वारे आलेले APK फाईल बँक खाते APK फाईल बोगस असू शकते। त्यामुळे बँक खाते वैयक्तिक माहिती तसेच त्या ठिकाणी फ्री ऑफर, बोनस, कॅशबॅकवर विश्वास ठेवू नका। OTP, बँक खाते क्रमांक, पासवर्ड देऊ नका असे आवाहन यावेळेस पोलिसांनी केलेले आहे। आता असं काही तुमच्यासोबत घडल्यास कुठं काय तक्रार करावी, तर Google किंवा Apple प्ले स्टोअरमधूनच ॲप डाउनलोड करा। तुमच्यासोबत काही घडल्यास राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 1930 किंवा cybercrime.government.in यावर तक्रार तुम्ही नोंदवू शकता। चक्षु पोर्टल वापरून संशयास्पद कॉल नोंदवा, तसेच नातेवाईक मित्रांना याबाबत जागरूक करा। मित्रांनो खूप भामटे या ठिकाणी सायबर भामटे वेगवेगळे फसवणुकी करत आहे। सर्वांनी सतर्क राहा। आपल्या मनामध्ये अजून काही शंका असेल तर कमेंट करा, त्यात उत्तर देतो। माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।